नमस्कार. आपला संकल्पाप्रमाणे रोज तुमच्याशी काही विषय घेऊन बोलायचा अजून तरी मला शक्य होत आहे. आजचं आपलं हे 8वं पुष्प, 8वा दिवस, 8वी रोजनिशी. असाच आज बसने प्रवास करत होतो. खूप ट्रॅफिक होता. मोबाईल काढला आणि सरळ एक जुना पिक्चर बघायला सुरुवात केली. एक पूल दो माली. निवांत शांत बदाच साणीचा तो मूवी बघत बसलो. तेवढ्यात पाठून एक हाक आली, हाय यंग मॅन. माझा बिल्डिंगमधला तो शेजारी होता. दोघेही खाली सोबत उतरलो आणि चर्चा सुरू झाली. अरे यार, तू कंटाळा कसा येत नाही तुला? रोज एवढा फ्रेश असतोस. मला हल्ली फार कंटाळा यायला लागला. तो म्हणाला. म्हटलं का बा, कशाचा कंटाळा? भरपूर पैसे आहेत, चांगलं रिटायर लाईफ आहे, पेन्शन आहे, मुलं चांगली सेटल आहेत, कसला कंटाळा आला तुला? तो म्हणतो त्याचाच तर कंटाळा आला की सगळं आहे, पण काय करायचं तेच कळत नाही. पुस्तक वाचायला घेतलं, पुस्तक वाचायचा कंटाळा येतो. टी व्ही बघायला बसलो की टी व्ही बघायचा कंटाळा येतो. फार फिरायला निघावं तर जावंसं वाटत नाही. म्हटलं कमाल आहे. आता तर आपण 70-80मध्ये साधा आपल्याकडे ट्रान्झिस्टर नव्हता, मोबाईल तर दूरची गोष्ट. टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट असले तर कोणाकडे होते, आपल्याकडे तर नव्हते. तरी पण आपल्याला कधी कंटाळा नाही आला. कारण होतं, आपण सगळे जमायचो, भटकायचो, गप्पा मारायचो. आज मोबाईल, आज फ्रेंड सर्कल, वृत्तपत्र, पिक्चर, सगळं काही तेच झालं आहे. आणि लोक तर अगदी मान मोडेपर्यंत त्याच्यातच गुंतलेले असतात. तुझ्याकडे मोबाईल नाही आहे तर मग टी व्ही बघ, पुस्तकं वाच, हे सगळं आहे. फिरायला जा, पैसे भरपूर आहेत, हॉटेलिंग कर. तर नाही यार, सगळं करून बघितलं. खूप कंटाळा आला मला. आता काय करावं तेच कळत नाही. छंद करायचं, कसलाही छंद शिल्लक नाही ठेवला. 2 दिवस झाले की मग त्या छंदाचा पण कंटाळा यायला लागतो. मी म्हटलं कमाल आहे. म्हटलं एक काम कर, ध्यानधारणा करायला जा. काय म्हणे त्याचाही कंटाळा आला, तेही करून बघितलं. म्हटलं जुना तुला सगळ्यात कुठचा तरी आवडलेला पिक्चर यूट्यूबवरती मोबाईलवर लाव आणि बघ कसं वाटतं ते. तर म्हणाला बघतो. नाही रे, त्याचाही कंटाळा आहे ना. अरे मग तो काय कळत नाही. झालं सगळं, दात दुखी सुरू झाली आहे, कान दुखी सुरू झाली, गुडघे दुखी सुरू झाली आहे, सगळं दुख. आणि काय औषधं घ्यायची, त्या औषधांचा पण कंटाळा आला. अरे मी म्हटलं आता वय झालं, हे सगळे पार्ट हळूहळू एक एक तक्रार करणारच आहे. थोडं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, औषध पाणी करायचं आणि आपलं रुटीन सुरू ठेवायचं. अरे म्हणतो काय करायला घेतलं तरी पाठ कुरकुरचा त्रास देतात. म्हटलं तुझ्या डोक्यातच कंटाळा नावाचा शब्द बसलेला आहे. म्हटलं तुझ्या हार्टचं ऑपरेशन करायला पाहिजे, हार्टमधून काढून टाकलं पाहिजे ते सगळा कंटाळा. अरे तेही झालं. तो असं तसं म्हणायला लागला. म्हटलं काय हार्टचं पण ऑपरेशन केलं तू? म्हणतो हो. म्हटलं आता मेंदूचं करून घे आणि त्या डॉक्टरला जाण. तिथे ब्रेनमध्ये काय असतो ना, कंटाळा नावाचा कुठे ते कुठच्या ब्रेनच्या सिगमेंटमध्ये जाऊन स्टोअर होतं ते बघ आणि ते काढून टाक. तर तो म्हणतो काय यार मस्करी करतो, खरंच बोलतो मी तुला. असं वाटतं की एवढा कंटाळा येतो की आता जगूच नाही. म्हटलं मी तुला सांगितलं ते तर करून बघ. तुला सगळ्यात आवडणारा हिरो आणि हिरोईनचा जुना पिक्चर लाव, बघ कसं वाटतं. मी आपलं तुला सुचवतो आहे, गॅरंटी देत नाही. कारण माझा विरंगुळा तुझा विरंगुळा होऊ शकत नाही. पण मी कंटाळा हा शब्द माझ्या शब्दकोशात ठेवलेलाच नाही पहिल्यापासून. तो म्हणतो माहिती आहे रे, मी बघतो तुझ्याकडे रोज.
तू मस्त मस्त मौला आहेस. म्हटलं हां, त्याच्यासाठी पैसे नाही लागत. विचारांचं परिवर्तन करायला कसलेच पैसे नाही लागत. घंटा म्हणत बसलं येणारच आहे तो. आणि हे आमचं बोलणं झालं आणि साधारण 3 तासांनी त्याचा फोन आला. संदीप थँक्यू. म्हटलं काय रे? नाही रे, तू सुचवलं ते मी तो बॉबी पिक्चर बघितला आता घरी गेल्या गेल्या मोबाईलवर लावणारी. त्यावेळेची डिम्पल कपडिया, ऋषी कपूर 5-5 वेळा आम्ही बघितलेला तो पिक्चर. लावला परत एकदा असं. सगळी मुलं हसायला लागली, पप्पा काय हे काय वय आहे का तुमचं बॉबी पिक्चर बघायचं? तर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, नाही मी बघणारच. आणि मग ते मुलं म्हणाले काय एवढं त्या बॉबी पिक्चरमध्ये? म्हटलं तुम्हाला काय सांगून उपयोग, टाईमपास. बायको म्हणाली अरे हो, माझा पण तो आवडीचा पिक्चर आहे, टी व्हीवरच लावूया. आलं त्या टी व्हीवर लावला. आम्ही मस्त दोघं जण बघत बसलो आणि हळूहळू मुलं पण रमली त्याच्यामध्ये. एवढा मस्त वेळ गेला तो बघत बघतच. जेवलो आणि आईस्क्रीम वगैरे मागवलं झोमॅटोवर आणि खाल्ला आणि मजा केली. बरं वाटलं रे आज. आता उद्याचं माहीत नाही मला, पण आता आजचा दिवस तुझ्यामुळे तरी चांगला गेला. म्हटलं तेच काम कर, एक काम कर, तर सगळ्यात जुनं आवडलेलं पुस्तक लायब्ररीत वाचताना लायब्ररीत जा, मिळतं का बघ आणि वाचायचा प्रयत्न कर. आजचा दिवस तरी तुझा चांगला गेला ना, व्हेरी गुड. तर मित्रांनो, असा जर कंटाळा तुम्हाला येत असेल आणि तुम्ही माझ्या वयाचे असाल तर जुन्या गोष्टी एन्जॉय करायचा परत एकदा प्रयत्न करा. बघा रिबॉर्न झाल्यासारखं वाटतं की नाही ते. तोपर्यंत गुड नाईट, बाय.